चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी, ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। बाउलमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये मीठ टाकायचं। आता सर्व कारली कट करून घ्यायची, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उभा कट करून घ्यायचा आणि त्यामधील सर्व बिया काढून घ्यायच्या। खूप मोठी कारली असेल तर 3 भाग करा, छोटी असेल तर 2 केले तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व कारली मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटांकरता अशीच बुडवून ठेवायची आहे। चिंच आणि गूळ सुद्धा एका बाउलमध्ये भिजवत ठेवायचा आहे। तोपर्यंत इथे कारली सुद्धा आपल्याला उकडून घ्यायची आहे। खाली कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, वरती झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने सर्व कारली उकडून घ्यायची आहे। कारली उकडती तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया। तर मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। धने, गरम मसाला, लाल तिखट हे सर्व मसाला टाकून अगोदर वाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चिंचगुळाचं पाणी टाकून परत एकदा वाटून घ्यायचं आहे। नंतर हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये मस्त असा भरून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। सर्व कारली आपल्याला त्यामध्ये परतवून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं, परत एकदा 2 ते 3 वेळेस चेक करायचं आणि अशा पद्धतीने सर्व कारली चेक करून आपल्याला परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये उरलेला मसाला टाकायचा आणि गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे, थंड पाणी अजिबात टाकू नका। आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे। वरती झाकण ठेवायचं आणि इथे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।